नमस्कार मैत्रिणींनो, मी आयुर्वेदाचार्य डॉक्टर पूजा गुळवेधारकर तुमचं सर्वांचं वात्सल्य गर्भसंस्कारमध्ये सहर्ष स्वागत करते. आपल्या सर्वांना माहितीच आहे, शिवाजी महाराजांना जन्म देणारी माऊली म्हणजेच आपल्या आऊसाहेब जिजाऊ यांनी आपल्या महाराजांना कसं घडवलं हे सर्वांनाच आपल्याला माहिती आहे. जाणता राजा अशी आपल्या महाराजांची संपूर्ण विश्वात ख्याती आहे. एक कर्तृत्वशाली, साहसी, धैर्य, निष्ठा, गुणज्ञता, जरब कल्पकता, मातृपितृभक्ती असे एक ना अनेक कितीतरी गुणधर्म आपल्या महाराजांच्या अंगी होते. महाराज काही देव मनुष्य नव्हते, तुमच्या आमच्यासारखेच सर्वसामान्य मनुष्य होते. पण प्रत्येक माणसाला एक असामान्य घडवणारी, अद्वितीय घडवणारी, त्याला संस्कारक्षम बनवणारी एक व्यक्ती प्रत्येक माणसाच्या आयुष्यात असते आणि ती म्हणजे आई. तीच आपल्या महाराजांच्या आयुष्यात सुद्धा होती. एक आईच शिवाजी महाराजांसारखा अद्वितीय व्यक्ती घडवू शकते. बाळाचा जन्म होऊन बाळ जेव्हा आईच्या कुशीत येतं तेव्हा आईचं मातृत्व जागं होतं. पण सुरुवातीचा 9 महिन्यांचा जो काळ असतो तो काळ बाळाला त्याच्या आईसोबत जोडण्याचा, कनेक्ट करण्याचा असतो. गर्भ म्हणजे एक मातीचा गोळाच. ते जन्माला आल्यानंतर, आपल्या हातात आल्यानंतर त्याला कसं घडवायचं हे आपल्या हातात असतं. त्यावेळी आपलंच काय तर घरातल्यांचं सुद्धा एकच टार्गेट असतं की बाळाची शारीरिक वाढ चांगली होते का, बाळाचं वजन चांगलं आहे का, पण बाळाची मानसिक वाढ कशी आहे, बाळाची बौद्धिक क्षमता कशी आहे, आपल्याला आपल्या बाळामध्ये कोणकोणते गुण हवे आहेत किंवा आपल्याला आपलं बाळ कसं हवं आहे हे एक आई म्हणून आपण 9 महिन्याच्या काळामध्ये ठरवत असतो. वीर अर्जुन आणि माता सुभद्रा यांचा पुत्र अभिमन्यू याने गर्भावस्थेत चक्रव्यूहात प्रवेश कसा करायचा हे ऐकलेलं होतं. त्यामुळे तो चक्रव्यूहात घुसू तर शकला, मात्र आईच्या एका डुलकीमुळे त्या चक्रव्यूहातून बाहेर कसं पडायचं हे ज्ञान त्याला झालंच नाही. 9 महिन्यात आई काय खाते, काय पिते हे जितकं महत्वाचं आहे ना, तितकंच महत्वाचं एक आई काय विचार करते, ती काय वर्तन करते हे सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. आणि म्हणूनच अध्यात्मासोबत गर्भास इतर संस्कारांची सुद्धा आवश्यकता असते. यासोबतच एक आईचा जर विचार केला तर आई सुद्धा या पूर्ण 9 महिन्याच्या कालखंडामध्ये हार्मोन्सच्या उतार चढावावरती सवार असते. बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा कित्येक माता पोस्टपार्टम डिप्रेशन सोबत झगडत असतात. म्हणजे बाळ जन्माला आल्यानंतर जे डिप्रेशन येतं, जे टेन्शन येतं, बाळाची जोपासना कशी करायची, बाळाच्या शारीरिक मानसिक गरजा काय आहेत, आईची शारीरिक मानसिक गरज काय आहे, या सगळ्या गोष्टींचं एक आईवरती प्रेशर असतं. यालाच आपण पोस्टपार्टम डिप्रेशन म्हणतो. या संपूर्ण कालखंडात तुम्हाला एक हॅप्पी आणि हेल्दी मदर कसं होता येईल, तुमची शारीरिक आणि मानसिक वाढ चांगली कशी होईल, सोबतच तुमच्या बाळासोबत तुमचं कनेक्शन कसं डेव्हलप होईल, या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही तुमच्यासाठी वात्सल्य गर्भसंस्कार ही एक छोटीशी संकल्पना घेऊन आलेलो आहोत. या वात्सल्य गर्भसंस्कारमध्ये आम्ही तुम्हाला बाळाची जी गर्भावस्थेतली मेंदूची वाढ असते, ब्रेनची जी डेव्हलपमेंट असते, त्यासाठी करावयाच्या वेगवेगळ्या चांगल्या ऍक्टिव्हिटीज, तुम्हाला वाचण्यासाठीची योग्य असणारी पुस्तके, सोबतच तुम्हाला जे काही डेली एक्सरसाइज करायच्या ज्यामुळे तुमचं बाळ ह्या जगामध्ये सुखरूप प्रवेश करण्यास मदत होईल, त्या डेली एक्सरसाइज, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ब्रेस्ट फिडिंग, अभ्यंग असे एक ना अनेक जे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी आत्ताच नाही तर बाळ जन्माला आल्यानंतर सुद्धा ज्या गोष्टी खूप महत्वाच्या असतात, एक आईला माहिती असायला पाहिजेत, या अशा संपूर्ण गोष्टी आम्ही तुम्हाला या संपूर्ण कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. यासोबतच आणखीन एक महत्वाची गोष्ट, प्रत्येक स्त्रीला या 9 महिन्याच्या काळामध्ये छोट्या छोट्या गोष्टींची सुद्धा शंका असते की हे का झालं, हे कसं झालं, हे का होतंय, तिच्या शरीरामध्ये होणारे शारीरिक बदल किंवा फॉलोअप, तुम्ही डॉक्टरकडे प्रॉपर फॉलोअप दिल्यानंतरचे जे तुमचे रिपोर्ट्स आहेत, सगळ्याच गोष्टी, खूप साऱ्या शंका असतात, खूप साऱ्या गोष्टींची माहिती नसते. तर आम्ही म्हणजे मी आणि माझी संपूर्ण टीम, आमची डॉक्टर लोकांची संपूर्ण टीम आहे जी की तुम्हाला तुमच्या वेळेत तुम्हाला प्रॉपर त्या गोष्टींचं, शंकेचं निरसन केलं जाईल, तुम्हाला त्या संदर्भात प्रॉपर गायडन्स केलं जाईल, तुमचा आहार कसा असायला पाहिजे, तुमचा मंथ वाईज विहार कसा असायला पाहिजे, तुम्ही काय खाल्लं पाहिजे तुमच्यासाठी आणि तुमच्या बाळासाठी, जे काही हेल्दी आहे त्याचा एक प्रॉपर फूड चार्ट, या सगळ्याच गोष्टी आम्ही तुम्हाला तुमच्या या कोर्समध्ये प्रोव्हाइड करणार आहोत. तुमचा हा संपूर्ण गर्भावस्थेचा प्रवास, तसंच डिलिव्हरी नंतरचा सुद्धा प्रवास हा सुखकर आणि आनंददायी व्हावा म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत वात्सल्य गर्भसंस्कार. धन्यवाद.